घेत आहोत. तीन नारळाच्या खोबऱ्याची चक्की करण्यासाठी आपण ओले 3 नारळ किसून घेत आहोत. तीन नारळाचं खोबरं, 3 नारळ सोलून घेतले, त्याचे खोबरं 1.5 डबा झालेला आहे. 1 डबा दाबो भरला, एक असं अर्धा आहे एवढं खोबरं आहे. त्याचप्रमाणे गूळ घ्यायचं आहे पूर्ण 1 डबा. हे डबा शिग लावून डबा घ्यायचा गुळाचा. हे 1.5 डबा खोबरं आहे आणि एवढा गूळ घेतला आहे 1 डबा. मंद आचेवर खोबरं भाजून घ्यायचं. आता एवढा गूळ टाकायचा. असं मंद आचेवर भाजून घ्यायचं. सारखं हलवावं लागेल, कारण गूळ हा खाली चिकटतो म्हणून करपट वास येईल. खोबऱ्याचा आणि गुळाचा एक किलो झाल्यावर गोळा तयार होतो. गुळाचं कसं आहे बघा, पाणी घ्यायचं. आता पाणी होऊन परत घट्ट होईल. गोळा तयार व्हायला लागला, पाणी आटत पाहिजे. पंधरा मिनिटं लागतात तयार व्हायला. ती सारखं हलवावं लागतं. गोळा होईल थोड्या वेळात. असं थापून घ्यायचं. तर ती इलायची पावडर टाकायची, असं टाकून घ्यायचं. थोडं गार झालं त्याच्या वड्या पाडायच्या. गरम याच्यात वड्या केल्या, गरम याच्यात वड्या केल्या तर हे होत्या, वडी येणार नाही. आम्ही गुलालच उधळला. तर अशी नातेवाईक होते, कवा लागल कवा सरकारी नोकरी, पण आता त्यांना नाव ठेवलं
आहे कारण कुठेतरी त्यांचाही पर्स्पेक्टिव्ह